मंडणगड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या भव्य आणि सुसज्ज अशा नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे उद्घाटक, प्रमुख पाहुणे, भारताचे 52वे सरन्यायाधीश आदरणीय न्यायमूर्ती नामदार भूषण गवई साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय श्री चंद्रशेखर साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे मराठी भाषा व उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि नवनिर्मित कोल्हापूर सर्किट बेंचचे पहिले प्रमुख प्रशासकीय न्यायमूर्ती आदरणीय मकरंद कर्णिक साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायाधीश श्री माधव जामदार साहेब, महाराष्ट्र राज्याचे गृह, महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, ग्राहक संरक्षण, अन्य औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम साहेब, आदरणीय श्री विनोद जाधव रत्नागिरीचे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्रीमती अमृता जोशी दिवाणी न्यायाधीश क स्तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मंडणगड, ॲडव्होकेट श्री अमोल सावंत अध्यक्ष बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, ॲडव्होकेट संग्राम देसाई सदस्य बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि पालक सदस्य रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा, ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे अध्यक्ष मंडणगड तालुका वकील संघटना आणि या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे ग्राहक आयोगाचे विद्यमान अध्यक्ष जस्टिस सुरेंद्र तावडे, त्याचप्रमाणे सर्व आदरणीय न्यायाधीश, त्याचप्रमाणे आदरणीय आमदार किरणजी सामंत साहेब आणि भाई जगताप साहेब, त्याचप्रमाणे राज्य सरकारचे सर्व प्रशासनिक अधिकारी, विभागीय आयुक्त कोकण विभाग, त्याचप्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण विभाग, जिल्हाधिकारी रत्नागिरी, सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषक नियंत्रण मंडळ श्री देवेंद्र सिंग, सीईओ रत्नागिरी, पोलीस अधीक्षक रत्नागिरी, अप्पर जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि इतर सर्व त्यांचे कर्मचारी, कार्यक्रमासाठी उपस्थित बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सर्व सन्माननीय सदस्य, कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले माझे वकील बंधू आणि भगिनी, न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली मंडणगड तालुक्यातील सर्व पक्षकार मंडळी, तसेच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बंधू भगिनी, आजच्या या मंडणगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी मी ॲडव्होकेट उमेश सावंत, कणकवली, सिंधुदुर्ग आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. व्यासपीठावर मी मान्यवरांना विनंती करतो की पुरोगामी महाराष्ट्राचे प्रतीक असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावचे सुपुत्र, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आणि भारताच्या संविधानाच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्प अर्पण करावेत आणि दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची प्रकाशमय सुरुवात करावी. असं म्हणतात की कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही एकत्र येण्याने होते, एकत्र राहणे ही प्रेरणा असते आणि एकमताने एकत्र काम करणे ही प्रगती असते. कमिंग टुगेदर इज अ बिगिनिंग, स्टेईंग टुगेदर इज अ प्रोग्रेस अँड वर्किंग टुगेदर इज सक्सेस. मंडणगड तालुक्यातील तमाम जनतेसाठी आजचा हा कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने आनंद सोहळा आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी न्यायालयाची इमारत नसावी ही गोष्ट बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक असलेल्या आदरणीय न्यायमूर्ती गवई साहेबांसारख्या द्वेष्ट्याला खटकणारी होती आणि तीच उणीव आदरणीय गवई साहेबांनी नेमकेपणानं हेरली आणि दिनांक 8 ऑक्टोबर 23 रोजी या इमारतीची पायाभरणी केली. आज दिनांक 12 ऑक्टोबर 25 रोजी 2 वर्ष 4 दिवसात ही इमारत पूर्ण होत आहे. त्या आणि तिचा उद्घाटन देखील साहेबांच्या हस्तेच होत आहे. हा देखील एक सुवर्णयोग आहे. कोकणच्या मातीची चेतनादायी शक्ती, समृद्ध संस्कृतीचं वर्णन कविवर्य डॉक्टर वसंत सावंत यांनी अत्यंत समर्पक शब्दात केलेलं आहे. ते म्हणतात, अशा लाल मातीत जन्मास यावे, जिचा रंग दे रक्तास चेतना, इथे नांदते संस्कृती भारताची, घरातुनी दारात वृंदावना. इथे लाल मातीत चिऱ्या संगतीला,
हिऱ्यासारखी मानसे जलमती, इथे लाल मातीत चिऱ्या संगतीला, हिऱ्यासारखी मानसे जलमती, इथे मायभूमीस लाभे अहंता, इथे अस्मिता जागती पेटती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या कोकणच्या लाल मातीचे सुपुत्र आणि त्यांच्या बाबतीत या ओळी अगदी त्यांच्यासाठीच दिलेल्या आहेत असं वाटतं. दुरितांचे तिमिर जाओ विश्व सदर्मे सूर्य पाहो, जो जे वांचिल तो तेला हो प्राणीजात. पसायदानातील ह्या प्रेरणेतून अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या ज्योतीने आजच्या कार्यक्रमाची प्रकाशमय सुरुवात केलेली आहे. मी आपल्याला विनंती करतो की टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी या उद्घाटन स्वागत करूया. आता चे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री विनोद जाधव आणि मंडणगड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी भारताचे सरन्यायाधीश या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय नामदार भूषण गवई साहेब यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार व स्वागत करावे. नुसती मी जिल्हा न्यायाधीश क्रमांक 2 रत्नागिरी, मी जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 डॉक्टर अनिता नेवासे आणि ॲडव्होकेट सौ सोनल बेर्डे यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार आणि स्वागत करावा. मी जिल्हा न्यायाधीश क्रमांक 2 रत्नागिरी A.M. अंबळकर आणि ॲडव्होकेट सचिन बेर्डे यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर साहेब यांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावे. मी जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 खेड श्री P.S. चांदगुडे आणि ॲडव्होकेट धनंजय करमरकर यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावे. मी जिल्हा न्यायाधीश क्रमांक 2 खेड श्रीमती V.T. निरगुडे आणि ॲडव्होकेट आदित्य सुळे यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांचा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावे. मी प्रिन्सिपल सिनियर डिव्हिजन रत्नागिरी सौ हेमलता भोसले आणि ॲडव्होकेट श्रीकृष्ण जाधव यांना विनंती करतो की त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे प्रमुख प्रशासकीय न्यायमूर्ती जस्टिस मकरंद कर्णिक साहेब यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावे. मी मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती S.S. पिंगळे व ॲडव्होकेट सुरेश घागरुम यांना विनंती करतो की त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय माधव जामदार जे रत्नागिरीचे पालक न्यायमूर्ती आहेत त्यांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावे. मी रत्नागिरीचे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर S.V. जोशी आणि ॲडव्होकेट अमोल बैकर यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे गृह, महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, ग्राहक संरक्षण, अन्न औषध प्रशासन मंत्री श्री योगेश कदम साहेब यांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावे. त्यानंतर स्वागतपर संबोधन करण्याकरता आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब की आपण आम्हा सर्वांना संबोधित करावं.
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने मी भूषण गवई साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर साहेब, कोल्हापूर खंडपीठाचे पहिले न्यायमूर्ती मकरंदजी कर्णिक साहेब, रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत, रत्नागिरीचे पालक न्यायाधीश माधव जामदार साहेब, राज्यमंत्री योगेश कदमजी, रत्नागिरीचे प्रभारी प्रमुख न्यायाधीश विनोदजी जाधव, दिवाणी न्यायाधीश अमृता जोशी, बार काउन्सिलचे अध्यक्ष अमोलजी सावंत, संग्रामजी देसाई, सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे, उमेशजी सावंत, सर्व उपस्थित मान्यवर आणि या शुभारंभ प्रसंगी उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आजच्या दिवशी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना देखील मी वंदन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि याचा देखील आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे। आंबवडे गाव इथे आहे आणि मंडणगड तालुका या तालुक्यामध्ये ही न्यायालयाची इमारत उभी राहते आहे। भारतीय राज्यघटनेचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे। आज आपण मंडणगडच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करीत आहोत। खरं म्हणजे हा मंडणगडवासी आणि रत्नागिरीच्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे। न्याय मंदिरासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा देखील तिथं उभा राहिला आहे आणि वंचितांना न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य वेचलं। त्या महामानवाच्या सुंदर अशा पुतळ्याच्या साक्षीने तिथं न्यायदान होणार आहे। हे लोकशाहीतलं न्यायाचं मंदिर आहे, घटनेचं मंदिर आहे, याची जाणीव बाबासाहेबांचा पुतळा आपल्याला सगळ्यांना सदैव करून देत राहील। रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाचं त्याचप्रमाणे मंडणगड बार असोसिएशनचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। मुंबई उच्च न्यायालयाला देखील धन्यवाद देतो आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांना देखील धन्यवाद देतो। खरं म्हणजे मला आठवतंय, मगाशी उदय सामंत यांनी उल्लेख केला, 2 वर्षापूर्वी माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काळामध्ये या ठिकाणी या न्यायालयाला मान्यता मिळाली आणि गवई साहेबांनी अनेक न्यायालयांना मान्यताही दिली आणि त्यांच्यामुळे अनेक न्यायालये देखील आम्हाला सुरू करता आली आणि या सगळ्याचं श्रेय आदरणीय भूषण गवई साहेबांना जातं, हे मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितोय। या न्यायालयाचं भूमिपूजन देखील गवई साहेबांच्या शुभ हस्ते झालं आणि याचं लोकार्पण देखील, उद्घाटन देखील गवई साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे। हा खऱ्या अर्थाने दुग्ध शर्करा योग आहे आणि ज्याचं भूमिपूजन, त्याचं उद्घाटन देखील म्हणजे गवई साहेब बघा, आमचं सरकार आणि आमचं PWD खातं किती सक्षमपणे आणि वेगाने काम केलेलं आहे
भूमिपूजनही तुम्ही केलं आणि लोकार्पणही तुम्ही केलं, हा योगायोग मोठा आहे. आणि त्यावेळेस आमचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी भूमिपूजनाला होते आणि आज उद्घाटनालाही ते आहेत. हा देखील योगायोग आहे. आणि म्हणून नेहमी आम्ही कधी कधी कार्यक्रमामध्ये सांगतो की अनेक महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या प्रकल्पांचं भूमिपूजन या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि त्याचं लोकार्पणही मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालं. यामध्ये लोकांना मोठा दिलासा मिळतो आणि खऱ्या अर्थाने या विकासामध्ये देखील मोठा हातभार लागतो. आणि म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील स्वतः लक्ष घातलं याच्यामध्ये आणि त्यामुळे त्यांचेही मनापासून मी अभिनंदन करीन. पीडब्ल्यूडीचं, जिल्हाधिकाऱ्यांचं, इतर सर्वांचं. आणि जे कामगार होते म्हणजे भूषण गवई साहेबांचं एवढं बारीक लक्ष आहे की अगदी शेवटचा माणूस, या समाजातला शेवटचा घटक, याला न्याय मिळाला पाहिजे असं बाबासाहेबांची संकल्पना होती. तशीच आज व्यासपीठावर कामगारांचं सत्कार भूषण गवई साहेबांच्या हस्ते झाला. हा देखील एक योगायोग आहे. आणि या ठिकाणी निस्पृह आणि निरपेक्ष न्याय सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे असा विशाल दृष्टिकोन बाळगणारे गवई साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचे वारसदार असं मी त्यांना मानतो. आणि न्याय गावागावामध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे ही दूरदृष्टी ठेवणारे सरन्यायाधीश आम्हाला मिळालेत, लाभलेत. हे आमचं सर्वांचं भाग्य आहे, सर्वांचं भाग्य आहे. आणि ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, हे आपलं परम भाग्य आहे. आणि याचा देखील सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. एक महाराष्ट्राचा सुपुत्र देशाच्या सरन्यायाधीशपदी जातो आणि या देशभरातल्या शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम करतो. खरं म्हणजे हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहे, त्याचा तर अभिमानच आहे. परंतु त्यांचा विनम्र स्वभाव, शालीनता आणि जे काही सर्वांना आपलंसं करून घेण्याची जी हातोटी आहे, कोणी त्यांना ओळखीचं दिसलं की त्याला नावाने हाक मारतात, जवळ घेतात. आमच्या मुंबईमध्ये जेव्हा राज्य शासनाच्या वतीने त्यांचा सत्कार केला तेव्हा विधान भवनामध्ये जुने जुने लोक त्यांना भेटले, त्यांच्याबरोबर बोलवलेही, फोटोही काढले, खूप वेळ त्यांनी दिला. असा सर्वसामान्यांमधला अतिशय असामान्य कर्तृत्ववान या ठिकाणी व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे उपस्थित. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि कुठल्याही छोट्या मोठ्या घटनांनी डगमगून न जाता अतिशय स्थिरतेने काम करण्याबाबत त्यांची ख्याती आहे. आणि म्हणूनच ते भारतीय न्याय व्यवस्थेचे भूषण आहेत, याचा देखील आम्हाला अभिमान आहे. शिवाय त्यांचं आडनाव गवई आहे, त्यामुळे कुठल्या मैफलीत कोणता राग आळवावा मी म्हणत नाही. आणि म्हणून त्यांना त्यांची नेमकी जाण आहे कधी कुठला निर्णय घ्यायचा. आणि म्हणूनच त्यांची जी काही लोकप्रियता आहे ती आपण पाहतोय. गवई साहेब, या देशातील न्यायप्रिय जनता सदैव तुमच्या सोबत आहे. मला वाटतं गवई साहेबांनी न्यायालयाच्या इमारतीच्या लोकार्पणाची गेल्या 3-4 महिन्यात हॅट्रिक केलेली आहे. गवई साहेबांमुळे मुंबई हायकोर्टाचं कोल्हापूर सर्किट बेंच सुरू झालं. न्यायपालिकेचं नेतृत्व आणि शासनाची इच्छाशक्ती एकत्र आली की न्याय खरोखर लोकांच्या दारी पोहोचतो हे दाखवून देण्याचं काम केलंय. कोल्हापूर सर्किट बेंच, मंडनगड आणि त्याचबरोबर महाड, इतर ठिकाणी देखील अनेक ठिकाणी जी न्यायालय उभी राहिली त्याच्या मागे गवई साहेबांची प्रेरणा आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये
ही इमारत देखील उभी राहते. गेल्या अनेक वर्षापासून याची मागणी होती आणि ती मागणी पूर्ण झालेली आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आम्ही जेव्हा जेव्हा गवईसाहेब आमच्या कॅबिनेटमध्ये कोर्टाचा न्यायालयाचा विषय येतो तेव्हा 1 मिनिट 1 सेकंद देखील आम्ही लावत नाही. ताबडतोब त्याला मंजुरी देतो, मान्यता देतो. कारण शेवटी हा न्याय सर्वसामान्य माणसाला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम ही न्यायालय करत असतात. आणि म्हणून या भावनेने आम्ही कधी कुठेही कधी कधी काटकसर करावी लागते, परंतु तुमच्या न्याय व्यवस्थेच्या न्यायालयाच्या कुठल्याही याच्यामध्ये आम्ही कधी काटकसर केलेली नाही, करणारही नाही. कारण हे आवश्यक आहे, ते आवश्यक आहे. आणि म्हणून जेव्हा आपण या ठिकाणी मोठी इमारत उभी राहिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने PWD, त्यांचे इंजिनियर, आर्किटेक्चर या सगळ्यांचं अभिनंदन आपण केलेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी लोकांना जवळ न्याय मिळेल, लोकांच्या दारी न्याय मिळेल. आणि म्हणून ही इमारत जी आहे कोर्टाच्या आता वर्षानुवर्ष मुंबईकडे इतर ठिकाणी लोकांना चक्रा माराव्या लागणार नाहीत. आणि म्हणून कोकणवासियांना एक मोठा दिलासा या ठिकाणी आहे. या नव्या इमारतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ई कोर्टिंग असेल, VC आहे, डिजिटल रेकॉर्ड मॅनेजमेंट आहे, वकिलांसाठी देखील सुबक कार्यालय आहे, वाचनालय आहे, महिलांसाठी स्वतंत्र सुविधा आहेत, दिव्यांगांसाठी देखील रॅम्प आणि लिफ्ट आहे आणि सगळंच आहे. वेटिंग रूम आहे, स्वच्छतागृह आहे. सगळं या ठिकाणी जे आवश्यक आहे इथलं वातावरण कोर्टाचं ते सर्व या ठिकाणी आपण पाहिलंय. आणि म्हणूनच मी एवढंच सांगतो की सामाजिक लोकशाही निर्माण झाल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. आज या न्यायालयीन संकुलाचं उद्घाटन म्हणजे त्या सामाजिक लोकशाहीच्या दिशेने टाकलेलं एक ठोस पाऊल आहे. हे केवळ न्यायदानाचं केंद्र नाही तर सामाजिक समतेचा दीपस्तंभ आहे. आणि म्हणून आपण संस्कृती रक्षणासाठी मोठ्या भक्तिभावाने मंदिरं उभारतो, पण ही न्याय मंदिरं उभारण्याचं काम तितकंच पुण्याचं आहे आणि आवश्यक आहे. कारण या मंदिरातून सर्वसामान्यांना न्याय मिळत असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेत अशा संस्था टिकवून ठेवण्याची ताकद आहे. आणि म्हणून कोकणामध्ये सुसज्ज असं हे न्याय मंदिर उभं राहतंय. मी आणि या ठिकाणी इथले खटले सर्व लवकर लवकर निकाली निघतील, अधिकाधिक लोकांना जलद न्याय मिळेल आणि इथे सत्याचाच विजय होत राहील अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. यानंतर मी मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय श्री चंद्रशेखर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपणा सर्वांना संबोधित करावं. आदरणीय श्री जस्टिस भूषण रामकृष्ण गवई साहब, जैसा एक शिंदे साहब ने कहा, न्यायपालिका के भूषण, देश के गौरव, ऑनरेबल द चीफ जस्टिस ऑफ इंडिया, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहब, माननीय डिप्टी चीफ मिनिस्टर श्री एकनाथ शिंदे साहब, माननीय मंत्री श्री उदय सामंत साहब, माय ब्रदर जस्टिस मकरंद कार्निक साहब, जस्टिस माधव जामदार साहब, ऑनरेबल मिनिस्टर योगेश कदम साहिब, रजिस्ट्रार जनरल, मेंबर्स ऑफ द रजिस्ट्री, इंचार्ज प्रिंसिपल, डिस्ट्रिक्ट जज, जुडिशियल ऑफिसर्स, अनमोल सामंत साहब, चेयरमैन बार काउंसिल महाराष्ट्र एंड गोवा, श्री संगम देसाई साहब, मेंबर बार काउंसिल, श्री मिलन लोखंडे साहब, प्रेसिडेंट मंडनगढ़ वकील संघ, सीनियर एडवोकेट्स, मेंबर्स ऑफ द बार,
distinguished guests, माननीय मान्यवर, सभा में उपस्थित सब लोग, आज बड़ा ही गौरवशाली दिन है। दिस इज अ मोमेंट ऑफ ग्रेट प्राइड, सेलिब्रेशन एंड सेटिस्फैक्शन। आज हम सब यहाँ मंडनगढ़ के कोर्ट कॉम्प्लेक्स के उद्घाटन के लिए एकत्रित हुए हैं और आज का दिन और भी गौरवशाली हो जाता है कि हमारे सर्वोच्च न्यायालय के चीफ जस्टिस आदरणीय गवई सर आज मौजूद हैं हमारे बीच। आप सबको याद होगा ये 2014 की घटना है जब एक गार्जियन जज रत्नागिरी के रूप में ऑनरेबल गवई सर ने मंडनगढ़ के ग्राम न्यायालय का उद्घाटन किया था और 2023 में फाउंडेशन स्टोन हमारे परम आदरणीय गवई सर ने ही इस न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स का डाला था। और आज सचमुच में ये बड़ा ही हमारे लिए सौभाग्य की बात है कि आज मुख्य न्यायाधिपति सर्वोच्च न्यायालय के श्री गवई सर आज हमारे बीच हैं और इनके कर कमलों से आज इस नए बिल्डिंग का न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स का उद्घाटन होने जा रहा है। ये दिस रिफ्लेक्ट्स ए फुल सर्किल मोमेंट वेयर जस्टिस, लीगेसी एंड लीडरशिप कन्वर्जेज। आदरणीय गवई सर की जिंदगी हमेशा ही दूसरों के न्याय देने के लिए और सतत अथक प्रयास में रहा है। हम सब जानते हैं इनके जो न्याय रहे हैं, इनके जजमेंट्स शुरुआती दिनों से लेकर के आज तक हमेशा ही आम आदमी के लिए केंद्रित रहा है और देश की प्रगति में हमेशा ही बड़ा एक बल साबित हुआ है। चाहे वो आज हाल फिलहाल के जो हमारे गवई सर के जो जजमेंट्स हैं, ये सब हमारे देश की प्रगति के लिए काफी महत्वपूर्ण साबित हो रहे हैं। इस न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स का जो आज इनॉग्रेशन होना है, आज का दिन, ये एक माइलस्टोन होगा। ये एक ट्रिब्यूट है टू द लीगेसी ऑफ भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के लिए। उनके एंसेस्ट्रल विलेज जो इस तालुका के अंदर है, द सॉइल ऑफ मंडनगढ़ कैरीज द इकोज ऑफ बाबा साहब lineage. This judicial edifice stands as a living monument और उनके वैल्यू को आगे बढ़ाता है, जस्टिस, इक्वालिटी एंड डिग्निटी फॉर ऑल। बाबा साहब का जन्म 1891 में हुआ और उनकी पढ़ाई लिखाई जैसा हम सब जानते हैं कोलंबिया यूनिवर्सिटी, लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स और ग्रेज इन से हुई और अपने आदर्शों को आगे बढ़ाते हुए उन्होंने एक जो हमें एक ऐसी पुस्तक दी है जिसे हम कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कहते हैं, जो हम सब के जीवन के लिए एक आशा की किरण देता है, आम आदमी के जीवन में एक आशा की किरण जगाता है और यहीं पे हम न्यायालय की भूमिका शुरू होती है। न्याय प्रक्रिया बड़ी ही जटिल और कठिन होती है और आम आदमी के लिए ये और भी कठिन हो जाती है जब कोर्ट में इतने सुदूर जगहों पे कोर्ट में इंफ्रास्ट्रक्चर के अभाव होते हैं। आज इस कोर्ट कॉम्प्लेक्स के नई बिल्डिंग के उद्घाटन के अवसर पर मैं अपना आभार प्रकट करना चाहता हूं माननीय मुख्यमंत्री जी, माननीय उप मुख्यमंत्री जी, माननीय मंत्रीगण, क्योंकि इनके सहयोग के कारण ही और हमारे माननीय गवई सर के दिशा निर्देशन में आज नया कोर्ट बिल्डिंग का उद्घाटन होने जा रहा है। इससे आज निश्चय ही हजारों लोगों को एक न्याय की किरण दिखेगी और ये हम सब जजों के लिए एक बड़ा ही एक महत्वपूर्ण जिम्मेवारी होगी कि हम उनकी आशाओं पे खरे उतरें। धन्यवाद। थँक्यू लॉर्डशिप। यानंतर मंडनगड न्यायालयाच्या निर्मितीमध्ये ज्यांचे भरीव योगदान राहिले, मंडनगड वासियांच्या अपेक्षा आणि आकांक्षा
यांना ओळखून ज्यांनी या न्यायालयाच्या इमारतीसाठी महाराष्ट्र शासन सज्ज केले असे महाराष्ट्राचे धडाडीचे लोकप्रिय आणि तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी सविता गंगाधरराव फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की साहेबांनी आपल्याला संबोधन करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आजच्या या मंडणगड येथील नवीन दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचा गौरव आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणून जे आज कार्यरत आहेत असे आदरणीय भूषण गवई साहेब, मंचावर उपस्थित असलेले बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी, माननीय न्यायमूर्ती श्री मकरंद कर्णिकजी, माननीय न्यायमूर्ती श्री माधव जामदारजी, आमचे सहकारी पालकमंत्री उदय सामंतजी, योगेश कदमजी, श्री विनोद जाधव, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अमृता जोशी, दिवाणी न्यायाधीश, त्याचप्रमाणे बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल सावंत, सदस्य ॲडव्होकेट संग्राम देसाई, ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे, समोर बसलेले सर्व न्यायमूर्ती, आमचे विधिमंडळातील सर्व सहकारी, सर्व अधिकारी, सर्व ज्येष्ठ वकील मंडळी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की मंडणगडच्या न्यायालयाचं उद्घाटन होत आहे. मगाशी शिंदे साहेबांनी देखील उल्लेख केला, 2023 साली 8 ऑक्टोबरला म्हणजे बरोबर 2 वर्षापूर्वी माननीय भूषण गवई साहेब, मी, उदयजी, आम्ही सगळ्यांनी या न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं होतं. आणि केवळ 2च वर्षामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत आपल्या पीडब्ल्यूडी विभागाने या ठिकाणी तयार केली आणि आज त्याचं उद्घाटन होत आहे. ज्यावेळी भूमिपूजनाला आलो होतो त्यावेळी गवई साहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते आणि मी उपमुख्यमंत्री होतो. आता ते सरन्यायाधीश झाले आहेत आणि मी मुख्यमंत्री झालो आहे. त्यामुळे अर्थात मी आणि शिंदेसाहेब आलटून पालटून असतो, त्याच्यामुळे असं काही आमच्यात नवल नाही आहे. पण मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे की बरेचदा उल्लेख होत असताना गवई साहेबांमुळे कोल्हापूरचं खंडपीठ झालं, इथलं न्यायालय झालं किंवा अनेक न्यायालय झाली असं आपण सांगत असतो. पण खरं तर हा संपूर्ण न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरचा जो प्रवास आहे हा या ठिकाणी गवई साहेबांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या सल्ल्याने 2014 पासून सुरू झालाय. ज्यावेळी 14ला मी मुख्यमंत्री झालो त्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे प्रमुख म्हणून किंवा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये सातत्याने गवई साहेब हे सरकारसोबत, त्यावेळेचे जे कोणी मुख्य न्यायाधीश असतील त्यांच्यासोबत एक प्रकारे सरकारमधला आणि न्यायालयातला दुवा म्हणून कुठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे, कुठे इमारती तयार झाल्या पाहिजेत, त्या लवकर कशा होतील याकडे सातत्याने ते लक्ष देत राहिले. सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरही त्यांनी ते लक्ष सुरूच ठेवलं आणि अर्थातच सरन्यायाधीश झाल्यानंतरही महाराष्ट्रातल्या न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरकडे सातत्याने त्यांचं लक्ष राहिलं. आणि याचाच परिणाम आहे की 2014 पासून 2025 पर्यंत आमच्या सरकारने
जवळपास 150 न्यायालय आणि न्यायालयीन इमारती याला मान्यता दिली आणि त्याचं काम सुरू केलं आणि त्यातल्या अनेक इमारती आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केल्या. आणि खरोखर केवळ गवई साहेब इथे उपस्थित आहे म्हणून मी म्हणत नाही, तर याचं मोठं श्रेय हे गवई साहेबांना त्या ठिकाणी जातं की त्यांनी सातत्याने या संदर्भात सरकारसोबत संवाद करून आणि त्यातल्या अडचणी दूर करून या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं करवून घेतल्या. मला याही गोष्टीचा आनंद आहे की मी मुख्यमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना आणि आताही विधी व न्याय खातं हे माझ्याकडेच ठेवलं. जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी त्यांना मागून घेतलं. मी म्हटलं हे खातं मला माझ्याकडे हवं आहे, कारण मी वकील आहे, जरी प्रॅक्टिस करत नसलो तरी त्यामुळे एक थोडं प्रेम या खात्याबद्दल विशेष माझं होतं. आणि म्हणून मी शिंदेसाहेबांना सांगितलं की, आणि ते मुख्यमंत्री असताना देखील आम्ही जवळपास 29 वेगवेगळ्या न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरला त्या ठिकाणी मान्यता दिली. त्यामुळे उदय सामंतजी आपण काळजी करू नका. चिपळूणचं जी मागणी आपण न्यायालयीन इमारतीची केली आहे ती तात्काळ आम्ही मंजूर करू. तुम्ही बिलकुल चिंता करू नका, लगेच त्याला ही मान्यता ही दिली जाईल. आणि अर्थातच अंबळवेच्या संदर्भातही आपला आराखडा तयार झालाय, त्याला वेग देण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू. हे न्यायालय याकरता महत्वाचं आहे की आज आपण विचार केला तर इथनं रत्नागिरी जवळपास 150 किलोमीटर आहे. जवळपास 4-4.5 लाख लोकांना हे न्यायालय मध्यवर्ती पडणार आहे. त्याच्यामुळे लोकांचा जो काही प्रवास आहे तो प्रवास हा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. लोकांचे पैसे त्याच्यामध्ये वाचणार आहे, त्याची गती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की केवळ एक इमारत किंवा एक न्यायालय नाही, तर लोकांकरता न्यायदानाची व्यवस्था, एक गतिशील व्यवस्था या निमित्ताने तयार झालेली आहे. आणि अर्थातच त्याचं 100% क्रेडिट हे माननीय गवई साहेबांना आहे. त्यांनी जेवढा पाठपुरावा याचा केलेला आहे, क्वचितच एखाद्या एवढ्या सर्वोच्च स्तरावर बसलेले न्यायमूर्ती इतका त्याचा पाठपुरावा करतात डे टू डे. म्हणजे जसं 2 वर्षात इमारतीचं काम पूर्ण करण्याचं क्रेडिट हे आमच्या PWDला आहे, तसंच त्याच्यावर नजर ठेवून असलेल्या गवई साहेबांना देखील आहे. त्यामुळे सगळ्यांकरता एक त्यांनी टाइमलाईन आखली होती, त्या टाइमलाईनमध्ये हे काम पूर्ण करणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते आज आपण निश्चितपणे पूर्ण करू शकलो. आणि एक मोठी न्यायदानाची व्यवस्था या ठिकाणी आपण केली आहे. आमचा जो कोकणी माणूस आहे हा अत्यंत स्वाभिमानी आहे, तो शांत स्वभावाचा आहे, तो अतिशय प्रेमळ आहे. पण कोकणी माणसाबद्दल असं सांगतात की एकदा कोर्टात गेला तर तो काही मागे हटत नाही. त्याच्यामुळे कोर्टाचा निर्णय झाल्याशिवाय तो काही पाठीमागे हटत नाही. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये या न्यायालयाच्या माध्यमातून हे जे काही प्रलंबित खटले आहेत ते वेगानं त्या ठिकाणी निकाली निघतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही संशय नाही. आज खरं म्हणजे आपण बघतो की अनेक बदल आता या ठिकाणी झाले आहेत. आमच्या बॉम्बे हायकोर्टने आता थेट प्रक्षेपण देखील सुरू केलेलं आहे. थेट प्रक्षेपण सुरू झाल्यामुळे अनेक आता खटल्यांच्या संदर्भातले व्हिडिओ हे आम्हाला युट्यूबवर पाहायला मिळतात आणि त्यातनं अनेक कशा प्रकारे न्यायदानाची प्रक्रिया चालते ही देखील आता लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचते. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी या सगळ्या व्यवस्थेला वेग यावा हा प्रयत्न सातत्याने चाललेला आहे. आणि माननीय आपले सरन्यायाधीश गवई साहेब यांचं तर नाव या सगळ्या ज्युडिशियल इतिहासामध्ये याकरता लिहिलं जाईल की व्यवस्थांमधल्या ज्या गॅप्स आहेत त्या भरून काढण्याकरता त्यांनी जे काम केलं आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चरचं असो, ते मॅनपॉवरचं असो, त्या न्यायमूर्तींच्या रिक्त जागांचं असो, या प्रत्येक बाबतीमध्ये ज्या वेगानं त्यांनी हे काम केलेलं आहे ते खरोखर मला असं वाटतं की इतिहासामध्ये त्याची नोंद होईल. आणि एखाद्या व्यक्तीने मनात आणलं तर तो किती वेगानं काम करू शकतो हे देखील गवई साहेबांनी त्यांच्या टेन्युअरमध्ये आपल्याला निश्चितपणे दाखवलेलं आहे. आणि आता येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचाच हा प्रयत्न आहे, सरकार म्हणून आणि ज्युडिशियरी म्हणून, की नवीन कायदे, क्रिमिनल कायदे आलेले आहेत, त्या कायद्यांच्या माध्यमातून वेगाने लोकांना न्याय मिळाला पाहिजे, सिव्हिल कोर्टात वेगाने न्याय मिळाला पाहिजे. त्या दृष्टीने आमचं न्यायालय आम्हाला जे जे काही सूचना करेल सरकारच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की निश्चितपणे त्या सूचनांचा अवलंब आपण करू. आपल्या भारताचे संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
एक इतकं सुंदर संविधान आपल्याला दिलेलं आहे की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता देखील आहे आणि प्रत्येकाकरता न्याय देखील आहे. आता व्यवस्थेवर ही जबाबदारी आहे की या संविधानाने जो विचार अपेक्षित केलेला आहे, या संविधानाने जे काही त्याचं परिवर्तन अपेक्षित केलेलं आहे ते व्यवस्थेच्या माध्यमातून अचीव करणं, तिथपर्यंत पोहोचवणं आणि पोहोचणं ही जबाबदारी आपली आहे. आणि महाराष्ट्राचं सरकार म्हणून ही जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पाडू हा विश्वास मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यामध्ये एक सुंदर अशा प्रकारचं कोट या ठिकाणी तयार झाल्याबद्दल या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या सर्व नागरिकांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय आणि उद्घाटनपर भाषण या ठिकाणी संबोधित करावं. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखरजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे तरुण तडफदार आणि आता देवेंद्रजींनी म्हटल्याप्रमाणे वजनदार पालकमंत्री उदयजी सावंत, माझे सन्माननीय सहकारी कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रधान ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज श्री मकरंद कर्णिकजी, रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव दामदारजी, राज्यमंत्री तथा मंडणगडचे आमदार श्री योगेश कदम, माझे सहकारी माजी न्यायमूर्ती सुरेंद्र तावडेजी, या जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री विनोद जाधव, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री अमोल सावंत, सदस्य श्री संग्राम देसाई, त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सर्व उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, या न्यायालयीन इमारतीमध्ये नवीन इमारतीत ज्या पहिल्या न्यायदानाचं काम करणार आहेत त्या सन्माननीय न्यायाधीश अमृता जोशीजी, मंडणगड तालुका वकील संघाचे अध्यक्ष श्री मिलिंद लोखंडे, सुप्रीम कोर्टाचे सेक्रेटरी जनरल, हायकोर्टाचे रजिस्ट्रार जनरल, त्याचप्रमाणे इतर सर्व रजिस्ट्रार, महाराष्ट्र शासनाच्या लॉ सेक्रेटरी, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय वरिष्ठ शासकीय अधिकारी, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व न्यायाधीश बंधू आणि भगिनी, मंडणगड तालुका वकील संघाचे त्याचप्रमाणे इतर तालुक्यातून मोठ्या संख्येने आलेले सर्व वकील बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करतो. आज आपल्यासाठी हा अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. मी जवळपास आता मला न्यायमूर्ती म्हणून 22 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या 22 वर्षात अनेक इमारतींचं आणि न्यायालयांचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली. परंतु माझ्या दृष्टीनं सर्वात महत्वाचे जे दोन कुठले कार्यक्रम असतील तर ते म्हणजे कोल्हापूर खंडपीठाचं उद्घाटन आणि मंडणगड येथील तालुका इमारतीचं उद्घाटन. खरं म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला ही बाब नजरेस आली की बाबासाहेबांचा जो मूळ तालुका आहे मंडणगड, ज्या तालुक्यामध्ये बाबासाहेबांचं मूळ गाव आंबवडे स्थित आहे, तिथे न्यायालयाची इमारतच नाही. 2022 मध्ये तत्कालीन महामहिम राष्ट्रपती श्री रामनाथजी कोविंद यांच्यासोबत मी आंबवडेला जाण्याचा योग आला होता आणि बाबासाहेबांच्या जे मूळ गाव आहे तिथे जे स्मारक उभारणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आताच त्याची घोषणा केली
तिथे जाऊन बाबासाहेबांच्या प्रती आदरांजली व्यक्त करण्याची संधी मला प्राप्त झाली आणि त्यावेळेला लक्षात आलं की इथे न्यायालयच नाही आहे. आणि त्यानंतर आमचे बार काउन्सिल ही नेहमीच ऍक्टिव्ह असते महाराष्ट्राची. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी ही बाब उचलली. तत्कालीन अध्यक्ष मिलिंद पाटील होते की महाडला न्यायालय तयार झालं पाहिजे आणि तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि कायदा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत आम्ही ही बाब पोहोचवली आणि मला आनंद आहे की अतिशय कमी वेळामध्ये देवेंद्रजींनी मंडणगड इथे न्यायालय सुरू करण्याचा शासना स्तरावरती निर्णय घेतला आणि त्यानंतर 8 ऑक्टोबरला एका रत्नागिरीला रवींद्रनाथ टागोर यांच्या म्युरलचं उद्घाटन करण्याकरता 7 ऑक्टोबरला मी आलो होतो. त्याला जोडून हा 8 ऑक्टोबरला कार्यक्रम घेण्यात आला. न्यायालयाचं उद्घाटन झालं आणि देवेंद्रजींनी त्याच वेळेला म्हटलं की नुसतंच न्यायालयाचं उद्घाटन आपण नाही करू तर न्यायालयाच्या बिल्डिंगचं भूमिपूजन सुद्धा करू की अतिशय सुंदर इमारत इथे उभं होईल. आणि त्यांनी त्याच वेळेला डिक्लेअर केलं होतं की या बिल्डिंगच्या उद्घाटनाकरता मी आणि गवई साहेब आम्ही दोघेही येऊ. आम्ही दोघेही आलो पण वेगळ्या कॅपॅसिटीमध्ये आलो. त्यावेळेला देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, आता मुख्यमंत्री आहेत. एकनाथजी त्यावेळेला मुख्यमंत्री होते. मी त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती होतो आणि आता भारताचा सरन्यायाधीश म्हणून या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता येत आहे. हा मी माझ्यासाठी अतिशय गौरवाचा क्षण समजतो. मी नेहमीच म्हटलंय की माझ्यासाठी कोल्हापूरचं खंडपीठ आणि मंडणगडची न्यायालय हे एक स्वप्नपूर्ती ज्याला म्हणतो आपण ते राहिलेलं आहे. मंडणगडला न्यायालय व्हावं ही तर माझी इच्छा होती, परंतु मंडणगडच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळेल हे माझी अपेक्षा नव्हती. खरं म्हणजे हा योग जो आलेला आहे तो माझ्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे आणि त्यासाठी मी महाराष्ट्र शासनाचं कायदा विभाग, महाराष्ट्र शासनाचं पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला मंडणगडच्या नवीन इमारतीचं भारताचा सरन्यायाधीश असताना उद्घाटन करण्याची संधी दिलेली आहे. खरं म्हणजे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे की बाबासाहेबांशी ज्या ज्या जागांचा संबंध आला त्या ठिकाणी न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन किंवा भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली. मागच्याच वर्षी आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी होते, एकनाथजी पण होते, आम्ही महाडच्या इमारतीचं भूमिपूजन केलं. आताच आपण यशवंत चावरेंच्या पुस्तकाचं त्यांनी महाडचा जो सत्याग्रह आहे त्या सत्याग्रहाचा इतिहास त्या केसमध्ये त्यांनी बाबासाहेबांनी स्वतः वकिली म्हणून केलं काम याचा पूर्ण रेकॉर्ड त्या पुस्तकामध्ये इतिहासाच्या रूपानं आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलाय. मी माननीय यशवंत चावरेंचं सुद्धा अभिनंदन करतो की त्या पुस्तकाच्या रूपानं नवीन पिढीला बाबासाहेबांनी जो माणुसकीविरुद्ध लढा दिला होता, या माणसाला या देशातील जो उपेक्षित आहे त्याला माणूस म्हणून जगण्याकरता काय लढा दिला होता त्याची माहिती या पुस्तकाच्या रूपानं आपल्याला मिळणार आहे. देवेंद्रजींनी उल्लेख केला की या महाराष्ट्रामध्ये ज्या काही बिल्डिंग्स उभारण्यात झाल्या त्यात माझं महत्वाचं योगदान आहे. परंतु मी जाहीरपणे कबूल करू इच्छितो की जर महाराष्ट्र शासनाचं जर संपूर्ण सहकार्य झालं नसतं तर आजचा जे आपण महाराष्ट्रामध्ये जे बघतो की इन्फ्रास्ट्रक्चर फार चांगल्या रीतीने उभं झालेलं आहे ते करता आलं नसतं. काही अँगल्समधून काही लोक अशी टीका करत असतात की महाराष्ट्र हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत खूप मागासलेलं आहे. मी त्याला उत्तर देऊ इच्छित नाही, परंतु जे कोणी टीका करतात त्यांना मी एवढीच विनंती करेल की त्यांनी एकदा नाशिकची जी नवीन इमारत झालेली आहे ज्याचं 15-20 दिवसापूर्वी मी उद्घाटन केलं, नागपूरची जी इमारत आहे ज्याचं मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी मी सरन्यायाधीश असताना आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि आमचे नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत त्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं.
किंवा कोल्हापूरमध्ये 20 दिवसामध्ये जो जुन्या इमारतीचा कायापालट करून दाखवला आणि विविध तालुक्यांमध्ये ज्या इमारती उभ्या झाल्या, माझा जो मूळ तालुका आहे दर्यापूर, त्या इमारतीचं 2 महिन्यापूर्वी मी उद्घाटन केलं. आज मंडणगडची इमारत पाहिली. मी अभिमानाने सांगू शकतो की देशातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये या स्तरीचं न्यायालय असणार नाही. एवढ्या सुंदर बिल्डिंग कुठल्याही देशाच्या तालुक्यामध्ये राहणार नाहीत. मंडणगड मागासलेला तालुका आहे, कोकणातील एक दूरस्थ तालुका आहे. अशा ठिकाणी हे इमारत आपण अतिशय चांगल्या रीतीने उभं केलं. याबद्दल मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 14 पासून 19 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर न्यायालयीन याच्यामध्ये आम्हाला त्यानंतरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे. आणि त्यानंतर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी यांची तर टीम होतीच. तर त्या टीममधून आता जसं एकनाथजींनी सांगितलं की कुठलाही विषय आला न्यायालयाचा की आम्ही एका मिनिटात मान्य करतो. मला देवेंद्रजी कानात सांगत होते की केवले मॅडम उभ्या जरी झाल्या, उभ्या होत्या होत्याच आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही बसून जा, तुमचा प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे. मी खरोखर महाराष्ट्र शासनाचं या प्रसंगी अभिनंदन करू इच्छितो की आभार मानू इच्छितो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट करता फार सकारात्मक असं हे दिलेलं आहे. आणि मी नेहमीच म्हणत राहिलेलो आहे की शासनाचे जे 3 विंग आहेत, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी किंवा लेजिस्लेचर, त्या तिन्ही विंग घटनेने या देशाच्या नागरिकांना न्याय देण्याकरता त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता केलेला आहे. आणि सेपरेशन ऑफ पॉवर्स जरी आपण ती डॉक्ट्राईन मान्य करतो, पण ते सेपरेशन म्हणजे एकमेकाचा विरोध असं नाही आहे. जोपर्यंत आम्ही नेहमीच म्हणतो की ज्युडिशरी डज नॉट हॅव अ पॉवर ऑफ स्वॉर्ड or a power of purse, and therefore we always have to be dependent on the executive for the same. आणि एक्झिक्युटिव्हनी आणि ज्युडिशरीनी जर समन्वयाने ज्युडिशरीच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं कार्य केलं असेल तर त्यामध्ये काहीही गैर नाही आहे. कारण की अल्टिमेटली या देशातील जो शेवटचा नागरिक आहे त्यापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी शासनाची, मग ते एक्झिक्युटिव्ह असो, मग ते लेजिस्लेचर असो की ते ज्युडिशरी असो, त्यांची जबाबदारी आहे. मी या प्रसंगी उल्लेख करू इच्छेल की या खरं म्हणजे 2 वर्षामध्ये एवढी मोठी आणि एवढी सुंदर इमारत उभी करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. परंतु महाराष्ट्र शासनाची जसं देवेंद्रजींनी डिक्लेअर केलं होतं 2 वर्षापूर्वी, याच ठिकाणी कार्यक्रम झाला होता, याच ग्राउंडवरती झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी तो शब्द पाळला. परंतु मुख्यमंत्र्यांकडे भरपूर कामं असतात. जोपर्यंत त्यांचे जे बाकी एक्झिक्युटिव्ह विंगचे जे लोक आहेत त्यांची त्यांना साथ मिळत नाही तोपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकत नाही. मी या प्रसंगी जाहीरप्रमाणे या जिल्ह्याचे तत्कालीन कलेक्टर देवेंद्रजी सिंग यांचा उल्लेख करू इच्छेल की मला जेव्हा मी जामदार साहेबांशी किंवा कर्णिक साहेबांशी फोनवर संवाद साधायचो ते म्हणायचे की इथले तरुण कलेक्टर हे आउट ऑफ द वे जाऊन मदत करतायत, काही अडचणी आल्यामध्ये आहे. तर त्यांनी रत्नागिरीवरून लेबर पाठवले की जेणेकरून या बिल्डिंगचं काम, कारण आम्ही पहिल्यांदा 17 ऑगस्ट ठरवली होती, तोपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु पावसामुळे तोपर्यंत होऊ शकलं नाही. आणि त्याच वेळेला मी कोल्हापूरला डिक्लेअर केलं होतं की आज खरं म्हणजे मी व्हिएतनामला राहणार होतो, पण मी माझा व्हिएतनामचा दौरा कॅन्सल करून काल मी व्हर्च्युअली जॉईन झालो आणि आज त्याच कोल्हापूरला डिक्लेअर केलं होतं की 12 ऑक्टोबरला आपण मंडणगडचं उद्घाटन करू. त्या अगोदर मी फक्त नाशिकचं उद्घाटन केलं. देवेंद्रजी काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही, पंतप्रधानांसोबत कार्यक्रम असल्यामुळे. पीडब्ल्यूडीचं तर एकेकाळी असं प्रिझम्पशन होतं की पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटचं जर काम असेल तर ते खराबच असलं पाहिजे आणि 1-2 वर्षामध्ये ती बिल्डिंग खराब होऊन जाईल. परंतु अलीकडच्या काळात मी बघतो आहे की पीडब्ल्यूडीनी
जे जे कामं केलेले आहेत ते अतिशय सुंदर असे केलेले आहेत. मी पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, त्याचप्रमाणे त्यांचे जे सुप्रिंटेंडिंग इंजिनियर आहेत कुलकर्णी, त्याचप्रमाणे सुखदेवे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आमच्या नागपूरचे आहेत, त्यांचंही अभिनंदन करू इच्छितो. आज आपण एक नवा पायंडा पाडला की ज्या कामगारांमुळे ही बिल्डिंग उभी राहू शकली, ज्या कामगारांचं या बिल्डिंगच्या उभारणीमध्ये मोलाचं योगदान आहे, त्यांचा आपण त्यांना मंचावरती बसून सत्कार केलेला आहे. मला वाटतं ते खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराला आपण पूरक असं कार्य केलेलं आहे. या बिल्डिंगमध्ये अनेक अशा अडचणी आल्या. मी ज्यावेळेला 2017 मुंबईला आलो आणि इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचा अध्यक्ष झालो तर त्यावेळेला माझ्यासोबत रेवती मोहिते डेरे मॅडम आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी आम्ही सोबत अनेक असे प्रोजेक्ट मंजूर केले, कार्यान्वित केले आणि पूर्णत्वास आणले. आता सध्या मकरंदजी इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचं अध्यक्षपद भूषवत आहेत. त्यांनी आणि माझे आमदार तर मला वाटते महिन्यातून कमीत कमी 2-3दा त्यांची इथे चक्कर व्हायची आणि स्वतः त्यांनी लक्ष घालून अतिशय सुंदर अशी इमारत पूर्ण करण्यासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे. या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा जो सुप्रीम कोर्टात आपण उभा केला आहे त्याच प्रकारचा पुतळा व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी मुरल्स करता स्वतः वाटते पेनला गाऊन त्या कलाकारांकडून करून घेतले. त्यांचे मी या प्रसंगी खरोखर अभिनंदन करू इच्छितो. आणि तो पुतळा तयार होणं शक्य नव्हतं एवढ्या कमी वेळात, परंतु सुप्रीम कोर्टात ज्यांनी पुतळा बनवला ते आमचे दिल्लीचे स्कल्प्टर नरेश कुमावत यांना मी विनंती केली आणि त्यांनी लवकरात लवकर ताबडतोब हा पुतळा तयार करून दिला. त्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करू इच्छितो. या पूर्ण महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पूर्णत्वास नेण्यास आमचे ज्युडिशियल ऑफिसर विलास गायकवाड हे नेहमीच हायकोर्ट आणि गव्हर्नमेंट याच्यामध्ये एक दुवा साधण्याचं काम करत असतात. त्यामुळे त्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करणं गरजेचं होईल. संग्राम देसाई आणि उदय सामंत यांच्याबद्दल तर काही बोलायची आवश्यकता नाही. जर उदय सामंतांनी स्वतः लक्ष घातलं नसतं आणि संग्रामनी त्यांच्या पाठीमागे रेटा लावला नसता तर आजचा हा प्रसंग कदाचित या दिवशी पूर्णत्वास येऊ शकला नसता. मध्यंतरी काही अडचणी आल्या आणि तातडीने त्यावेळेला मग निर्णय घेण्यात आला आराध्यसाहेब चीफ जस्टिस असताना की विनोद जाधव यांची इथे बदली करण्यात यावी की जेणेकरून या कामात ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी दूर होतील. आणि मी या प्रसंगी विनोदजींचंही अभिनंदन करू इच्छितो, त्यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी अतिशय बारीकरित्या लक्ष घालून आणि अतिशय मेहनत करून ही बिल्डिंग या तारखेपर्यंत पूर्ण करण्यासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे आमचे मुंबईचे जे वकील मित्र आहेत ते उपस्थित आहेत आणि त्यांनी लायब्ररी करता पुस्तकं डोनेट केलेले आहेत. त्यांचे सुद्धा मी या प्रसंगी जाहीरपणे आभार मानू इच्छितो. या प्रसंगी मी एवढंच म्हणू इच्छिल की आज आपण बाबासाहेबांच्या जी घटना दिलेली आहे त्या घटनेनुसार पूर्ण देश काम करतो आहे आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळेच आज आपण बघतो आहोत की देश प्रगतीपथावरती आहे. देश एकसंघ आहे. बघतो बीट द टाइम्स ऑफ वॉर और टाइम्स ऑफ पीस देशामध्ये इंटरनल इमर्जन्सी सुद्धा आल्या परंतु देश हा अखंड राहिला. आणि जेव्हा आपण आपल्या शेजाऱ्यांसोबत आपल्याला आपण कम्पेअर करतो मग ते नेपाळ असो किंवा बांगलादेश असो किंवा श्रीलंका असो तिथली परिस्थिती आणि आपली परिस्थिती यामध्ये जो अतिशय डिफरन्स आहे तो माझ्या मते भारतीय राज्यघटनेमुळेच आहे. बाबासाहेबांनी शिंदे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे की जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण होणार नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही काही अर्थाची नाही असं आपल्या 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं. आणि आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतो
ठिकठिकाणी न्यायालय करतो तो इट इज वन ऑफ द वेज ऑफ द जस्टिस रिचिंग टू द डोर स्टेप्स ऑफ द लिटिगन. न्याय हा पक्षकाराच्या दारात पोहोचला पाहिजे आणि म्हणून डिसेंट्रलायझेशनला आपण मान्य करतो, ठिकठिकाणी न्यायालय उभारणी करतो. या प्रसंगी मी आनंद व्यक्त करू इच्छितो की बाबासाहेबांच्या जो तालुका आहे, बाबासाहेब ज्या रत्नागिरी जिल्ह्यात होते, बाबासाहेबांनी ज्या रत्नागिरीमध्ये एक महत्वाचा खटला चालवला, त्या रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी आंबोडे आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की तिथे त्यांचं स्मारकही होईल. उदय यांनी सांगितलं की 14 एप्रिल 2025 रोजी शासकीय जयंती तिथे साजरी करण्यात आली. त्यांचं अभिनंदन करतो. आणि इमारत झाली आहे, इमारत सर्व सोयींनी उपयुक्त आहे. मी माननीय अमृता जोशी त्याचप्रमाणे लोखंडेजी या दोघांचंही अभिनंदन करू इच्छितो. त्याचप्रमाणे पूर्ण बारचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांना अतिशय सुसज्ज अशी इमारत मिळालेली आहे. या इमारतीतून शेवटच्या नागरिकाला जो लास्ट सिटीजन आहे त्याला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळेल या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्न राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो, जेणेकरून बाबासाहेबांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण ती एक फूल ना फुलाची पाकळी म्हणून तो एक त्यांना श्रद्धांजली राहील, आदरांजली राहील. बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये मला या न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन करता आलं आणि एक बाबासाहेबांवरती वामन कर्डक यांनी एक फार अनेक त्यांनी गाणे लिहिलेले आहेत, त्यातलं कविता लिहिलेल्या आहेत. कोटी कोटी कुळे उधारले भीमा तुझ्या जन्मामुळे. त्या कोटी लोकांमधील मी सुद्धा एक आहे. बाबासाहेबांच्या घटनेमुळे, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने या भारताचा सरन्यायाधीश होण्याची मला संधी मिळालेली आहे आणि या भारताचा सरन्यायाधीश म्हणून बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये येऊन त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करण्याची आपल्या सर्वांच्या सोबत मला जी संधी मिळाली तो मी माझ्यासाठी अतिशय महत्वाचा क्षण समजतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. बाबासाहेबांचे विचार, आचार या भूमीमध्ये रुजलेले आहेत. त्या आचारांचे आपण पाईक आहोत. बाबासाहेब नेहमी म्हणत, बी एज्युकेटेड, शिका, बी ऑर्गनाइज्ड, संघटित व्हा, बी एज्युटेटेड, संघर्ष करा. आणि हेच विचार आदरणीय गवई साहेब नेहमी आचरणात आणत असतात. न्यायकुशलताई साहेबांची सवय आहे आणि आता विद्या विनयने शोभते ह्याचा मूर्तिमंत पुरावा आपल्या समोर उभा होता. आणि त्यामुळं दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर अमुचे जुळती. आता मी मंडणगड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम थोडक्यात सादर करावा. आजचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम एक सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा मंडणगड वासियांसाठी आहे. कारण या न्यायालयाचं उद्घाटन या आपल्या भारताचे आदरणीय सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब यांच्या हस्ते झालेला आहे. या कार्यक्रमासाठी आदरणीय सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेब उपस्थित राहिलेत आणि आपल्याला उपकृत केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाकरिता माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती माननीय चंद्रशेखर साहेब देखील उपस्थित राहिलेत, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांचे देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच न्यायालयीन प्रमुख प्रशासकीय न्यायमूर्ती माननीय कर्णिक साहेब यांचे देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा या रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माननीय माधव जामदार साहेब यांचे देखील मी आभार मानतो. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उदयजी सामंत साहेब यांचे देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे गृह राज्यमंत्री माननीय योगेश कदम साहेब यांचे देखील आभार मानतो. त्याचप्रमाणे
या मंडणगडमध्ये न्यायालय होण्यासाठी त्याचप्रमाणे त्या इमारतीचं बांधकाम चांगल्या प्रकारे होण्यासाठी प्रशासन, वकील संघ आणि न्यायपालिका यामध्ये आम्हाला वेळोवेळी मंडणगड बार असोसिएशनला साथ देणारे आमचे संग्रामजी देसाई साहेब यांचं देखील मी मनापासून खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासंदर्भात पोलीस प्रशासन, शासकीय यंत्रणा आणि PWD, त्याचप्रमाणे सर्व वकील वर्ग, सर्व न्यायालयातील न्यायाधीश आणि सर्व बार असोसिएशन मंडणगड, दापोली, खेड, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील, रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेरील आलेले सर्व बार असोसिएशन आणि सर्व वकील वर्ग यांचे देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पत्रकार बंधू आणि सर्व नागरिक, पक्षकार यांचे देखील मी आभार मानतो आणि ज्ञात अज्ञात सर्वांचे आभार मानून मी सर्वांना धन्यवाद देतो आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सर्व मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल परत एकदा आपले धन्यवाद देतो. धन्यवाद.